राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती। उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची कामं। आदित्य ठाकरेंच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबई प्रदूषित, आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला 2% दंड भरावा लागणार। उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली, 4 जवानांचा मृत्यू, बुडलेल्या दोघांना वाचवताना घडला अपघात। उजनी धरणातील शोध मोहीम 40 तासांनंतर संपली, सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश। काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटलांची हजेरी, सांगलीमध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला, कार्यक्रमानंतर चर्चांना आलं उधाण। बेकारीची झळ IITians नाही, चालू वर्षातल्या 38% विद्यार्थ्यांना अजूनही प्लेसमेंट नाही, RTIमध्ये माहिती उघड। बूथ वाईज मतदानाची माहिती देणं बेकायदेशीर, निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र, माहिती पुरवली तर दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवरती 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवरती बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांची माहिती। ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह 4थ्या मजल्यावर, गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ, तिथे केली आरोपीला अटक। सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण, सोन्याच्या भावात 1200 रुपयांची तर चांदीच्या भावात 3000 रुपयांची घसरण।